लातूरमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी गोंधळलेल्या अवस्थेत. लातूरमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी सध्या गोंधळलेल्या अवस्थेत असून स्वबळावर लढणार की आघाडीसोबत या बाबतीत राष्ट्रवादीमध्ये संभ्रम निर्माण झालाय. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली असली तरी नेमकं महाविकास आघाडी निर्माण करून निवडणूक लढवावी की स्वतंत्र निवडणूक लढवावी यावरच राष्ट्रवादीचं एकमत झालं नाही. तरीही तातडीची पत्रकार परिषद घेण्याची घाई जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी केली आहे. आमच्याकडे 50 जणांनी मुलाखती दिल्या असून शिवसेना आणि वंचित सोबत आम्ही बोलणार असल्याचं यावेळी सांगितलंय. तर आघाडीत बिघाडी झाली तर जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन निवडणूक लढवू असंही जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी यावेळी सांगितलंय. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या सोबत असणारे जे काही पक्ष आहेत त्या पक्षांच्या सोबत या ठिकाणी आपण महाविकास आघाडी करून निवडणूक लढवावी अशी भूमिका या ठिकाणी आम्ही घेऊन आजपर्यंत या ठिकाणी पुढे आलो. कालपासून फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि मग आजपर्यंत महाविकास आघाडीचं असं कुठंच असं एकत्रित येऊन निवडणूक लढवावं असं या ठिकाणी बैठक असेल किंवा अशा पद्धतीनं एकत्रित न आल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांशी चर्चा करावी, आपल्या सर्वांच्या सोबत या ठिकाणी विचार विनिमय करावा आणि आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी समोर ठेवावी म्हणून पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे या ठिकाणी आपण उमेदवारी दाखल करून घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये एक भक्कम पर्याय लोकांना देण्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. ते आता भूमिका तर आमची तशीच आहे, कारण महाविकास आघाडी जर करायची असेल तर माग जिल्ह्यामध्ये तशीच परिस्थिती झाली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये, आणि महापालिकेमध्ये जर फॉर्म भरेपर्यंत तुमच्या एकत्रितच तुम्ही येत नसतो तर निवडणूक कशी या ठिकाणी पुढे लढवणार आहेत. आणि म्हणून आज आमची भूमिका आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे. जे काही आमचे उमेदवार आहेत, जे पक्ष या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आमच्या सोबत या ठिकाणी येऊ इच्छिणार आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या वतीने आम्ही आपल्या लातूरमध्ये या ठिकाणी देणार आहे. आतापर्यंत 50 लोकांनी आमच्याकडे अर्ज दाखल केलेला आहे, 58 लोकांनी. आणि आता काही आता मनसे असतील या ठिकाणी, वंचित आघाडी सोबत आमची चर्चा या ठिकाणी चालू आहे. जे काही पक्ष उभाटा या ठिकाणी आहेत, जे काही पक्ष या ठिकाणी आमच्या सोबत या ठिकाणी येऊ इच्छिणार आहेत त्या सगळ्याशी चर्चा करून या ठिकाणी एक भक्कम पर्याय आम्ही या ठिकाणी जनतेसमोर ठेवणार आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.